श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा हा स्वामी संदेश साधा नाही. आज आपण जाणून घेणार आहोत एक अशी गोष्ट जी प्रत्येक स्वामी भक्ताला माहीत असायला हवी. आजचा विषय आहे स्वामींची अदृश्य रक्षण आणि भक्तांवर होणाऱ्या अदृश्य हल्ल्याचा अंत. काही लोकांना कदाचित माहिती नसेल, पण जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या मार्गावर चालतो तेव्हा काही शक्ती त्याला थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण त्यावेळी स्वामी स्वतः त्यांच्या रक्षणासाठी उभे राहतात. भक्तांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो कदाचित तुमच्या आयुष्यातही घडत असेल. कधी तुम्हाला असं वाटत आहे का की तुमच्यावर काही अदृश्य समस्या आहे? आजचा विषय आहे स्वामींची अदृश्य रक्षण. स्वामी आपल्या भक्तांचं रक्षण कसं करतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. भक्तांनो, आजचा संदेश त्यांच्यासाठी आहे ज्यांच्या आयुष्यात अचानक समस्या वाढली आहेत. त्यांना वाटतं की कोणीतरी खाली खेचत आहेत. कधी-कधी असं वाटते का सगळं ठीक चालत असताना अचानक आयुष्यात अडचणी वाढतात. लोक विनाकारण विरोध करू लागतात. मनात एक अदृश्य दबाव येतो. पण बाळा, तुला माहिती आहे का, या जगात काही शक्ती अशा आहेत ज्या भक्तांचं रक्षण करण्यासाठी सदैव जाग्या असतात. त्या शक्तीचं नाव आहे श्री स्वामी समर्थ. जेव्हा एखादा भक्त स्वामींच्या मार्गावर चालायला लागतो तेव्हा त्यांच्या आयुष्यात दोन गोष्टी घडतात. पहिली, त्यांच्यावर स्वामींची कृपा वाढते आणि दुसरी, काही लोक आणि काही अदृश्य शक्ती त्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. कारण प्रकाश जिथे असतो तिथे अंधाराला सहन होत नाही. कधीकधी भक्ताला कळतही नाही, पण त्यांच्या आयुष्यात काही गोष्टी घडायला लागतात. काम अचानक बिघडू लागतात, पण मन खूप बेचैन होतं. लोक विनाकारण शत्रू बनतात. झोप लागत नाही, प्रगती थांबते. पण लक्षात ठेवा, हे सगळं कायमचं नसतं. कारण जिथे भक्त आहेत तिथे स्वामींचं अदृश्य कवच असतं. स्वामी आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही, पण ते तुम्हाला नेहमी पाहत असतात. तुमच्या प्रत्येक अश्रूवर त्यांची नजर असते. तुमच्या प्रत्येक वेदनेवर त्यांचं लक्ष असतं. आणि योग्य वेळ आली की स्वामी एकच वाक्य बोलतात, घाबरू नकोस, मी आहे. ज्यांनी भक्ताला त्रास दिला, ज्यांनी त्यांच्या मनावर वार केले, त्यांना वाटतं की त्यांना कोणी पाहत नाही, पण ते विसरतात स्वामींच्या दरबारात काहीही लपून राहत नाही. ज्यांनी वाईट केलं त्यांचं वाईट त्यांच्याकडेच परत जातं. हा सूड नाही, हा आहे स्वामींचा न्याय. तू फक्त 3 गोष्टी लक्षात ठेव. स्वामींचं नाव घे, मनात श्रद्धा ठेव, कोणाचं वाईट करू नकोस. बाकी सगळं स्वामी स्वतः सांभाळतील. जर हा संदेश तुझ्या मनापर्यंत पोहोचला असेल तर समज की स्वामी तुला काहीतरी सांगू इच्छित आहेत. तुझ्या आयुष्यात जे काही चालू आहे त्यात तू एकटा नाहीस, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. जेव्हा स्वामी एखाद्या भक्ताची रक्षण करायला सुरुवात करतात तेव्हा आयुष्यात काही अद्भुत घडत असतं. कधी अचानक समस्या टळतात, कधी चुकीचे लोक दूर जातात, कधी अशक्य वाटणारा मार्ग अचानक खुला होतो. हे सगळं योगायोग नसतं, ही असते स्वामींची अदृश्य कृपा. स्वामी नेहमी बोलत नाहीत, पण ते संकेत देतात. कधी स्वप्नातून, कधी एखाद्या व्यक्तीच्या शब्दातून, कधी अचानक मनात आलेल्या विचारातून. जर तुम्ही शांत मनाने ऐकलं तर तुम्हाला कळेल स्वामी तुमच्याशी संवाद करत आहेत. तर स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो तेव्हा त्याच्या मनात एक वेगळीच शांतता निर्माण होते. बाहेर कितीही वादळ असलं तरी मनात स्थिरता असते, कारण त्याला माहिती असतं त्याच्या मागे उभे आहेत अक्कलकोटचे राजे श्री स्वामी समर्थ. स्वामी सांगतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते सगळं माझ्या नजरेत आहे. तुला वाटत असेल की तू एकटा आहेस, पण तसं नाही. मी तुझ्या प्रत्येक वेळी लक्ष ठेवून आहे. तू फक्त श्रद्धा ठेव, मी तुझं रक्षण करीन. कधी-कधी स्वामी समस्यातून नेतात, कारण त्यांना माहीत असतं त्या समस्यातून आपल्याला आयुष्यात नवीन प्रकाश देणार आहेत. म्हणून घाबरू नका, कारण जिथे भक्त आहे तिथे स्वामी आहेत. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि अशा दिव्य संदेशासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कधी-कधी तुला वाटत असेल की स्वामींना सगळं दिसत असूनही ते शांत का आहेत? तुला वाटत असेल की तुझ्यावर अन्याय होत आहे आणि स्वामी काहीच करत नाहीत. पण एक गोष्ट लक्षात ठेव, स्वामी कधीही आपल्या भक्ताला सोडत नाहीत. ते फक्त योग्य वेळ येण्याची वाट पाहत असतात. कधी-कधी स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात, कारण त्यांना माहिती असतं की समस्यातून भक्त अधिक मजबूत होतो. जसं सोनं आगीतून जाऊन अधिक शुद्ध होतं, तसंच भक्तही समस्यातून जाऊन अधिक तेजस्वी बनतो. तुम्हाला कधी वाटलं आहे का, अचानक एखादा निर्णय योग्य निघाला, अचानक एखादी समस्या टळली, ते फक्त नशीब नसतं, तो असतो स्वामींचा अदृश्य हात.
ज्यांनी भक्ताला त्रास दिला त्यांनी त्यांच्याविरुद्ध योजना केल्या. त्यांना वाटतं की कोणी पाहत नाही, पण ते विसरतात स्वामींच्या न्यायातून कोणीही वाचू शकत नाही. जे काही पेरलं जातं तेच उगवलं जातं आणि ज्यांनी श्रद्धा ठेवली त्यांना स्वामींचं संरक्षण मिळतं. स्वामी सांगतात, "तू घाबरू नकोस, तू एकटा नाहीस. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्यामागे एक मोठा हेतू आहे. तू फक्त श्रद्धा ठेव, कारण मी आहे तुझ्या पाठीशी." जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. तुला कदाचित माहीत नसेल, पण काही लोकांनी तुझ्या विरुद्ध वाईट विचार केले आहेत. काहींनी तुझ्या प्रगतीवर डोळे ठेवले आहेत. काहींना तुझं आनंदी राहणं सहन होत नाही, पण ते एक गोष्ट विसरले आहेत. भक्ताला त्रास देणं इतकं सोपं नसतं, कारण भक्त एकटा नसतो. त्यांच्या मागे उभे असतात श्री स्वामी समर्थ. ज्यांनी भक्तांवर वार केला त्यांना वाटतं की ते जिंकले, पण खरी गोष्ट अशी आहे त्यांच्या कर्माचा हिशोब आता सुरू झाला आहे. या जगात एक नियम आहे, तुम्ही जे पेरत असता ते उगवत असतं. ज्यांनी वाईट पेरलं त्यांना वाईटच मिळणार. ज्यांनी भक्ताला त्रास दिला त्यांना त्यांच्या कर्माचं फळ मिळणार. स्वामी सांगतात, "तू घाबरू नकोस. तुझ्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले आहेत. तुझ्या मनातली वेदना मला कळते. योग्य वेळ आली की तुझ्यावर अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचं उत्तर मिळेल. तू फक्त श्रद्धा ठेव, मी आहे तुझ्या पाठीशी." लक्षात ठेव, भक्ताचं रक्षण स्वतः स्वामी करतात. म्हणून कोणाची भीती बाळगू नको. फक्त स्वामींचं नाव घे. या संदेशाचा अर्थ एवढाच आहे की भक्तांनी कोणत्याही समस्याला घाबरू नये. जगात काहीही घडलं तरी स्वामी आपल्या भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत. आपण फक्त श्रद्धा ठेवायची, स्वामींचं नाव घ्यायचं आणि चांगल्या मार्गावर चालत राहायचं. बाकी जे अन्याय करतात त्यांचा न्याय स्वामी स्वतः करतात. म्हणून शांत राहा आणि मनात विश्वास ठेवा. स्वामी समर्थ नेहमी आपल्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ.